मुद्दा होता आणि तरी तो संपलेला नाहीये, कारण तुम्हाला तो मुद्दा परत उचलायला लागलाय. ह्याचं काय कारण? तुम्हीच बघा. आता मी काय सांगायचं, म्हणजे 42 वर्षामध्ये जर समजा या महाराष्ट्रातल्या दुकानाच्या पाट्या मराठीत होत नसतील तर अजून काय बोलायचं. अगदी साधी गोष्ट आहे ती, आणि जी गोष्ट आहे ती कायद्याची गोष्ट आहे. मी काय माझा कायदा नवीन आणला नाही. त्याच्यामुळे कसं होतं की हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेला शिवसेना भाजपाचं सरकार ज्यावेळेला आलं त्यावेळेला ह्या करण्यासारख्या सगळ्या गोष्टी होत्या, नाही झाल्या. आणि म्हणून मी माझ्या 3 मेच्या माझ्या सभेमध्ये मी म्हटलं होतं की किती वेळा उभं करायचं आणि किती वेळा थंड बसणार. बरं का, म्हणजे इतर राज्यांमधल्या लोकांना आपल्या भाषेबद्दल, आपल्या अस्मितेबद्दल, आपल्या मातीबद्दल जो एक अभिमान असतो तो आपल्या लोकांना का नाही. आपण इतके घरंगळत कशी जगल्या जातो इतरांसमोर. मी मागे जेव्हा ते रेल्वे भरतीचं जेव्हा आंदोलन झालं, ज्याला आपण भारतीय रेल्वे म्हणतो, त्या भारतीय रेल्वेमध्ये जर समजा फक्त उत्तर प्रदेश आणि बिहार मधली माणसं भरली जाणार असेल तर याला काय आपण नॅशनल इंटिग्रेशन म्हणायचं का? महाराष्ट्र आणि किंबहुना महाराष्ट्राला कोणी समजवण्याच्या भानगडीतही पडू नये. महाराष्ट्राने आतापर्यंत देशाचाच विचार केला. हे सगळे प्रांत आपापल्या प्रांताचा विचार करत आले प्रत्येक वेळेला, आणि जमलंच कधी तर देशाचा विचार केलाय. महाराष्ट्रातल्या आजपर्यंतच्या सगळ्या थोर पुरुषांनी, महिलांनी ज्या काही आपल्या देशाविषयी भूमिका मांडलेल्या आहेत त्या आजपर्यंत तपासून बघा. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक